नमस्कार मित्रांनो, एम एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना तर आता माहितीच आहेत, की आपली जी ही पोलीस भरती आहेत, तर ते ऑलमोस्ट संपलेलेच आहेत आणि काही जिल्ह्यांचं म्हणजे पुणे, एस-आर-पी-एफ जर सोडलं, तिथला जो प्रॉब्लेम सर्वांना माहितीच आहेत काय झाल्यात. तर तेवढं जर सोडलं तर सर्वच जिल्ह्यांची जे लेखी परीक्षा झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेले आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये मुलं जे आहेत आता ट्रेनिंगला जाणार आहेत. तर तशाच प्रक्रियेने जे आपली नवीन पोलीस भरती प्रक्रिया जी आहेत खूप फास्ट चालू आहेत. म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे ती खूप फास्ट होत आहेत आणि याच्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत, की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 18,000 पदांची पोलीस पदांची भरती होणार आहे. तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल मी. आणि नवीन पोलीस भरतीचा जी-आर कधी येईल, तर याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि रिक्त जागेचा अहवाल जो आहे, तर तो सुद्धा जाहीर झालेला आहे आणि याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला आपल्या Instagramची ही आयडी आहे, तर याच्यावरती फॉलो करून नक्कीच विचारू शकतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, पोलीस दलामध्ये 18,000 पेक्षा जास्त पदांची जी भरती होणार आहे, तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना किती पदे रिक्त याच्या संदर्भात माहिती नसेल, तर मी तुम्हाला जर माहिती द्यायची झाली, तर 13,000 पेक्षा जास्त पदे जे आहेत, फक्त पोलीस शिपायाची रिक्त आहेत. आणि एस-आर-पी-एफमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत. अ, आणि ही जी नवीन पोलीस भरती होईल आपली याच्यामध्ये पोलीस शिपाई जे चालक आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत. आणि या सर्व जिल्ह्यांचा जो अहवाल आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अकोला, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई शहर जे आहेत, याच्या रिक्त जागेचा जो अहवाल आहे तो आलेला आहे. आणि तो जे आहेत मी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. तर यांचे जे रिक्त जागा आलेल्या आहेत आणि ही पद भरती लवकर होणार आहेत आणि लवकर का होणार आहेत? कारण की शासनाचा जो अ, जाहीर केलेत, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, की नाशिकचा कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच यांना ही पदभरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर ही नवीन पोलीस भरती प्रक्रिया आपली जानेवारीच्या पहिले कंप्लीट होईल. तर ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरतीचा जी-आर येण्याचे खूप चान्सेस आहेत आणि त्यानुसारच होईल. कारण की तुम्ही जर बघितलं तर भरपूर जिल्ह्यांचे रिक्त जागा आलेल्या आहेत. तर ही प्रक्रिया खूप फास्ट होत आहे. तुमच्यापैकी भरपूर मुलांना माहिती नसेल. तर एस-आर-पीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत. पोलीस शिपाई चालकची बी यावेळेस जे म्हणजे या जी भरती झाली त्याच्यामध्ये खूप तुम्ही बघितलं असेल, की खूप कमी पदे होते. तर त्या भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदे भरले जाणार आहेत. आता ही प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात नवीन-नवीन माहिती येत राहील. तर मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवून टाकेल.